ब्रॉट टू यू बाय विगार्ड. मला बोलण्याची संधी मिळाली. त्या आता खूप नेते खूप असणार ना स्टेजवर आणि वेळ त्या याच्यामध्ये जरा शांततेनं जर मला भेटता आलं तर मी बोलेन, नाही तर मला लेखी त्यांच्या हातात काय द्यायचं असेल ते पत्र मी त्यांना देईन आणि बोलायला मिळालं तर नक्की बोलेन. परंतु काहीतरी मार्ग कायमस्वरूपी काढला पाहिजे त्या कांदा उत्पादकांच्या बाबतीमध्ये, एवढंच माझं म्हणणं आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांना विचारण्यात आलं होतं की ते आजारी असल्यामुळे ते प्रचारामध्ये कुठेच नव्हते, पण त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. याबद्दल याकडे तुम्ही कसं बघता त्यांच्या विधानाकडे? एक आहे म्हणजे आजारी म्हणजे ते त्यांचं घरात ते पडल्यामुळे एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणचं फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत. पण आता ते जे त्यांनी जे ते म्हटलं आहे ते मला असं वाटतं मी 3 आठवड्यापूर्वी म्हटलेलं आहे, ते आलेलं आहे सगळीकडे. म्हणजे आहे या अर्थी त्यांच्या मिटिंग्स एवढ्या मोठ्या होत आहेत शरद पवारांच्या असेल उद्धव ठाकरेच्या, त्या अर्थी काही एक सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे हे मी म्हटलेलं आहे. ते आलं आहे सगळं काय ते आता म्हणतात, मी अगोदर म्हटलं एवढंच आहे. कारण नाहीतर एवढे मोठ्या मिटिंग झाल्या नसत्या ना. जर सगळेचे सगळे आमच्याकडे आले आहेत आमदार तर मग त्यांची मिटिंग एवढी मोठी का व्हावी? तर काही सहानुभूती त्यांच्या पाठीमागे जरूर आहे आणि असणार ते, त्याच्यात काही वाद नाही. पण आता त्या सहानुभूतीचं रूपांतर मतपेटीत कसं आणि किती होतं आहे ते आपल्याला 4 तारखेनंतर कळेल. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आमचा काही वादच नाही आहे. आमचा वाद फक्त जे आहे, वाद असं नाही, मागणी आहे की आमचे जे कांदे म्हणजे ऑनियन मार्केटचे कांदे समजा ना, लासलगाव मार्केट असेल तर येवला मार्केट, त्या कांद्याला हे नेहमी एक्सपोर्ट बंद करतात, कधी चालू करतात, कधी काय. त्याऐवजी जे आहे ना, तुम्ही काहीतरी एक हमी भाव आम्हाला ठरवून द्या. काय तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्याला कमीत कमी मिळाले पाहिजेत. मग तुम्ही मानवनिर्मित जे काही तुम्हाला बंधन टाकायचे असतील ते मोकळ्या. परंतु एकीकडे जे आहे आसमानी संकटे येतात, त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे हा अडचणीत येतो आणि चांगलं पीक आलं तर जे आहे मी याला मानवनिर्मित म्हणतो, कारण एक्सपोर्ट चालू आहे आणि मध्येच तुम्ही तो धंदा बंद केला म्हणजे तो मानवनिर्मित आडकाठी ती झाली. तर हे करताना जे आहे आपल्या लोकांनी शासनानं आम्ही त्यांना सांगणार आहोत की ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं करा, पण शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. ते नुकसान भरून देण्यासाठी काहीतरी जे आहे फॉर्म्युला तयार करा आणि मग करा ना. शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये. 600,000 रुपये क्विंटलचा जर खर्च असेल आणि 600 रुपये 700 रुपये जर शेवटी येत असेल, ते न येता गाडी भाडा अंगावर येत असेल आणि बाहेर फेकून द्यावं लागेल तर शेतकरी मग काय करणार? तर आम्हाला जसं तुम्ही तांदूळ गहू इतर धान्य जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही खरेदी पण करता, त्या हमीभावानुसार शेतकरी पण तुम्हाला देतात. किंवा विदर्भ आणि इथे आपण भात पिकवतो ज्याला धान म्हणतात विदर्भामध्ये, त्यांना हमीभाव तर आहेच, पण त्याचबरोबर राज्य सरकारकडून बोनस किंवा इन्सेंटिव्हसुद्धा दिला जातो 40,000 रुपयापर्यंत. 1 हेक्टरला 20,000, 2 हेक्टरला 40,000, म्हणजे त्यांचा हमीभाव हा वेगळा त्यांना मिळतो. अधिक 2 हेक्टरचे 40,000 रुपये प्रत्येक धानाच्या शेतकऱ्याला मिळतात प्रोत्साहनपर भत्ता म्हणून. मग करा अशी काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा. बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायचा गरज नाही. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.